तर बघा, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत इथे नवीन अपडेट 2025 मध्ये आलेली आहे। तर बघू शकता त्या 14,000 महिलांचे अनुदान बंद होण्याची शक्यता आहे। तर बघा, संजय गांधी निराधार योजनेचा जर का तुम्ही लाभ घेत असाल तर अतिशय महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। समोर तुम्हाला लाईव्ह मी माहिती दाखवणार आहे, परंतु तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल। तर बघा त्यांनी काय म्हटले, तर बघा इथे अहिल्यानगर जिल्ह्यामधले हे लेटेस्टची अपडेट असणार आहे महिलांसाठी। जे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल किंवा पुरुष घेत असेल तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट असणार आहे। तर बघा, अपंग व्यक्ती असते तर ज्यांना निराधार असते तर त्या व्यक्तींना महत्त्वपूर्ण अपडेट आजची असणार आहे। तर बघा, अहिल्यानगरमध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात, बरोबर। त्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्या म्हणून आधार कार्ड आणि बँक खाते हे लिंक करण्याचे येत आहे। तर ते देखील तुमचं लिंक असणे तर तुम्हाला लिंक करून घ्यावं लागणार आहे। अजून तुम्हाला समोर महत्त्वाचे अपडेट यामध्ये सांगणार आहे, परंतु लिंकची याआधी मी तुम्हाला सांगतोय। बघा, विविध योजनांच्या लाभासाठी देखील आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर बघा, याशिवाय आधार कार्ड आणि बँक खातं देखील लिंक करण्याचे येत आहे। आता संजय गांधी निराधार योजनेमध्ये बघा, तर बघा योजनेच्या लाभार्थ्यांना देखील आधार कार्डसह KYC पूर्ण करावं लागणार आहे। आता बघा, जे संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी असणार आहे तर त्यांच्यासाठी एक नवीन नियम निघालेला आहे मित्रांनो। बघा, योजनेच्या लाभार्थ्यांना देखील आधार कार्डसह KYC करावं लागणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातून 90% लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। आता 14,000 महिलांचं KYC पूर्ण झालेले नाही, ते लवकरात लवकर करून घेणे आणि मार्चपासून अनुदान मिळणं बंद होणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला इथे माहिती मिळालेली असेल मित्रांनो। परंतु बघा, तुमच्या जिल्ह्यात हे KYC चालू झाली का तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की भरपूरशा जिल्ह्यामध्ये हे KYC करणे सुरुवात झालेली आहे। तर तुम्ही देखील KYC करून घ्या। अजून बघा, समोर एक अपडेट आलेली आहे। त्यानंतर बघा, KYC ची पूर्तता नसलेल्या, आता बघू शकता KYC ज्या महिलांनी किंवा ज्या लाभार्थ्यांनी ज्या पुरुषांनी इथे KYC केली नाही तर बघू शकता KYC ची पूर्तता नसलेल्या 60,000वर टाकती तलवार। तर बघू शकता हयातीचे दाखले न दिलेले संजय गांधी योजनेतून 18,000 वगळले। तर बघू शकता 18,000 लाभार्थ्यांनी इथून वगळले ज्यांनी हयातीचे दाखले न दिले। आता बघू शकता हयातीचे दाखले सादर न केल्याने 18,863 जणांना लाभ आता बंद करण्यात आला आहे। त्यामुळे एकूण लाभार्थ्यांची संख्या आता जिल्ह्यात 1,32,306 राहिलेली आहे। तर बघू शकता हयातीचा दाखला जर तुम्ही दिलेला नसेल तर लवकरात लवकर देऊन द्यायचा, त्यानंतर तुम्हाला KYC करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुमची योजना बंद पडणार नाही। आणि त्यानंतर बघा, अहिल्यानगर म्हणजे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी हयातीचे दाखले सादर न केल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील 18 लाख बघू शकता 18,863 जणांना इथे अनुदान लाभ बंद करण्यात आला आहे। हे तुम्हाला मी सांगितलं की 18,000 बघू शकता इथं 18,863 जणांचा लाभ इथं बंद झालेला आहे मित्रांनो। KYC सादर न केलेल्या सुमारे 60,000 लाभार्थ्यांचे अनुदान पुढील महिन्यांपासून मार्च 2025 पासून बंद करण्यात आलेले आहे। तर बघू शकता इथे बंद करण्यात आलेले आहे। तर तुम्ही देखील KYC केली नसेल, कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे KYC करणे सुरू झालेले आहे। तर तुम्हाला कुठल्या तुमच्या आजूबाजूच्या CSC सेवा केंद्र जिथं असेल तिथं जाऊन हे KYC करून घ्यायचे। तर सिर्फ तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, तर ते KYC तुम्हाला करून घ्यायचे आहे। त्यानंतर बघा, संजय गांधी निराधार योजनेच्या त्या 14,000 लाभार्थ्यांना अनुदान बंद होणार। आता कोणते ते 14,000 लाभार्थी असणार आहे की ज्यांचं संजय गांधी निराधार योजनेचा लाभ बंद होणार। आता बघू शकता मार्च महिन्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम। आता कोणतं ते काम तुम्हाला करावं लागणार होतं जे मार्च महिन्याच्या आधी होतं, परंतु आताही देखील KYC ची डेट वाढली आहे, म्हणून आताही देखील इथे KYC करणं सुरू आहे। तर टेन्शन घेऊ नका, व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा, कारण की तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी या चॅनलवरती देत असतो। तर त्यासाठी सबस्क्राइब करून देखील तुम्ही ठेवून द्या। तर बघा, KYC संजय गांधी निराधार योजनेतील ज्या महिलांकडून KYC प्रक्रिया पूर्ण केली जाणार नाही त्या महिलांचा लाभ किंवा त्या पुरुषांचा किंवा त्या लाभार्थ्यांचा लाभ हे बंद होऊन जाणार। तर बघू शकता तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे की एप्रिल महिना आता चालू आहे, तर एप्रिल महिन्यामध्ये देखील KYC करणं सुरू राहणार आहे। तर भरपूरशे दिवस हे KYC करणं सुरू राहणार आहे। तर तुम्हाला KYC करून घ्यायचे, जेणेकरून तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे जर का लाभार्थी असाल तर तुमची योजना बंद पडणार नाही। आणि त्यानंतर बघा मित्रांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निराधार महिलांना मासिक मदत दिली जाते, बरोबर। श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना म्हटलं जातं।
मात्र या योजनेतील महिलांना आता मदत करण्यासाठी KYC करणे बंधनकारक केले आहे। तर बघू शकता इथे महत्त्वाचा टॉपिक इथे तुम्हाला वाचून सांगतो डबल बघा। मात्र या योजनेतील महिलांना आता मदत मिळवण्यासाठी KYC करणे बंधनकारक केले आहे, अन्यथा मार्च महिन्यानंतर मिळणारा मदत हे बंद होणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 1 लाख बघू शकता 1,45,000 महिलांना इथे अपात्र करण्यात आलेला आहे मित्रांनो। तर मार्च महिन्यापर्यंत हे डेट दिलेली होती, पण अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे की आता एप्रिल चालू आहे आणि मी तुम्हाला एप्रिलमध्ये ही माहिती सांगत आहे, तर डेट वाढलेली आहे, तर अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। तर त्यानंतर बघा आणि त्याचसोबत बघा मित्रांनो, जसं की 515 महिलांना या योजनेतून मदत दिली जाते। आता बघू शकता मी तुम्हाला आकडा सांगितलेला आहे। त्यानंतर बघा महिलांपैकी 1,31,356 महिलांनी KYC केले आहे। आता बघू शकता तुम्हाला इथे KYCचा आकडा देखील इथे पाहायला मिळाला आहे। त्यानंतर बघा तर 14,159 महिलांनी आणखी आपले आधार कार्ड तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात सादर केले नाही। तर बघू शकता आता त्या महिलांचा आकडा देखील इथे सांगितलेला आहे की ज्यांनी त्यांच्यातून तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या तहसीलीतून आपल्या व्हिडिओला बघत आहे, तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपल्या व्हिडिओला बघत आहे। बघा 14,159 महिलांनी आणखी आपले आधार कार्ड तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात सादर केले नाही। जर तुमच्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी जर तुम्ही तुमचं आधार कार्ड सादर केले नसेल, तिथे झेरॉक्स वगैरे काही दिले नसेल, तर तुम्हाला देऊन द्यायचे। त्यानंतर बघा या महिलांनी मदतीचा लाभ मिळण्यासाठी आपला आधार कार्ड देण्याचं आवाहन योजनेच्या उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी केलेलं आहे। तर बघू शकता अतुल चोरमारेंनी ही न्यूज दिलेली आहे। तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात जर का तुम्ही आधार कार्ड दिलेलं नसेल, तर तुमच्या जिल्ह्याच्या तहसील कार्यालयामध्ये तुमची तहसील कुठली येते तर कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या तहसीलीमध्ये जाऊन तुम्हाला हे झेरॉक्स तुमच्या आधार कार्डचे देऊन द्यायचे। जर तुम्ही दिली असेल तर खूप चांगली गोष्ट असणार आहे, जर का तुम्ही दिली नसेल तर तुम्हाला ते देखील देऊन द्यायचे आहे। आणि आणखी एक महत्त्वाचा पॉईंट असणार आहे मित्रांनो, बघा अतुल चोरमारे काय म्हणाले। आता ते बघू शकता उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारेंनी हे तुम्हाला माहिती सांगितली, आणखी त्यांनी एक अपडेट सांगितलेली आहे जे अतिशय महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी असणार आहे। तर व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा, कारण की अतिशय महत्त्वाची बातमी तुम्हाला मी सांगत आहे मित्रांनो। बघा अहिल्यानगर सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत इंदिरा गांधी वृद्धापत्र कार्ड योजना आहे। यामध्ये 40,000 लाभार्थी आहेत। त्या सर्व लाभार्थ्यांचं आधार कार्ड आता बघू शकता आधार सीडिंग पूर्ण झालं आहे। त्या सर्व महिलांचं जे बघू शकता 40,000 लाभार्थी आहेत, त्या सर्व लाभार्थ्यांचं आधार सीडिंग पूर्ण झालेलं आहे। राज्य पुरस्कृत योजनांमध्ये त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचे जिल्ह्यात 1,45,000 लाभार्थी आहेत। बघू शकता त्यांनी इथे आकडा देखील सांगितलेला आहे। तर तुमचं जर आधार सीडिंग हे लिंक नसेल, आधार सीडिंग तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। कसं चेक करायचं तर डिस्क्रिप्शनमध्ये तुमचे सर्व आधार लिंक, DBT लिंक, कसं चेक करायचं सर्व लिंक दिलेले आहेत, तिथून तुम्ही बघू शकता। त्यानंतर बघा तर तुम्ही बघू शकता 1,45,000 तुम्हाला आकडा मी सांगितला, त्यापैकी 40,000 लाभार्थ्यांचं आधार सीडिंगच काम राहिलेलं आहे। तर बघू शकता आधार सीडिंगचं तुमचं काम राहिलेलं आहे, जवळपास 90% काम पूर्ण झालं असून अहिल्यानगर जिल्हा हा राज्यामध्ये या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे। बघू शकता अहिल्यानगर या सर्व राज्यांमध्ये प्रथम क्रमांकावर असणार आहे। ज्या लाभार्थ्यांची KYC पूर्ण करून घेणे आवश्यक आहे, ज्या लाभार्थ्यांची KYC पूर्ण होणार नाही त्या लाभार्थ्यांचा लाभ मार्च महिन्यापासून बंद होणार आहे। आता मार्च महिन्याचा तुम्हाला इथे कालावधी सांगितलेला आहे, परंतु हे मार्च महिन्यापासून जसं की तुम्हाला एंडिंग सांगितली होती की मार्च महिन्यापर्यंत तुम्ही KYC करणे बंधनकारक असणार आहे, परंतु आनंदाची बातमी हे तुमच्यासाठी असणार आहे की मार्च महिन्यापासून हे तुम्हाला तारीख दिली होती, परंतु ती तारीख वाढवलेली आहे। तर आता एप्रिल चालू आहे, तर एप्रिल महिन्यामध्ये देखील तुम्ही ती KYC करू शकता। म्हणजे अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे। जर का तुम्ही KYC केली नसेल तर तुम्हाला परत सांगत आहे KYC करून घ्या। त्यानंतर बघा इथे लाभ बंद होऊ नये म्हणून लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयाची संजय गांधी निराधार योजना या योजनेतील शाखा आहे तिथं संपर्क करायचा आहे। आता बघू शकता तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे, तर तुमच्या जिल्ह्यामध्ये जे कुठली तुमची तहसील येत असेल तर त्या तहसीलमध्ये तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेची शाखा जिथे तुमची असेल तिथं संपर्क करायचा आहे। तिथे आधार कार्ड ज्या मोबाईल क्रमांकाशी लिंक झालेले आहे तिथं त्याची KYC पूर्ण होणार आहे, अशी माहिती अतुल चोरमारे यांनी दिलेली आहे। तर बघू शकता आता तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला कुठली प्रॉब्लेम असेल तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, तुम्हाला नक्कीच मी रिप्लाय
देईल मित्रांनो. बघा, जर तुमची तहसील कार्यालय असेल तर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तुमच्या आधार कार्डला एक अतिशय महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगतो ऐका. जे तुमच्या आधार कार्ड असणार तर त्या आधार कार्डला जर का तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल, पण त्या मोबाईल नंबर जो लिंक असेल तो मोबाईल चालू असणे, तो नंबर चालू असणे गरजेचे असणार आहे. आणि त्या मोबाईल नंबरमध्ये म्हणजे जसं की OTP येत असतो आणि त्या OTPवर तुमची KYC होत असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर जर का तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला लिंक कसं करायचा, तुमच्या आजूबाजूचं जिथं अपडेट असेल, जिथं आधार कार्ड अपडेट होत असेल तिथं जाऊन तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे आणि चालू मोबाईल नंबर त्याला लिंक करून घ्यायचा आहे. जर का ते मोबाईल नंबर लिंक नसेल तर KYC पूर्ण होणार नाही आणि तुमचं जे संजय गांधी निराधार योजनेचं तुम्ही लाभार्थी आहात तर ते देखील बंद पडून जाणार. तर अशा प्रकारे जे मी तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट्स सांगितलेले आहे ते सर्व पॉईंट तुम्हाला करून घ्यायचे, जेणेकरून तुमचा जे संजय गांधी निराधार योजना तुम्हाला आतापर्यंत मिळत आहे तर समोर देखील तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीही प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तर अशा प्रकारे आजची माहिती होती मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल मित्रांनो. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.